आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या 3 लक्षवेधी बातम्या। तर पहिली महत्त्वाची बातमी आहे राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची। तर या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू झालंय। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान सुरू असणार आहे। सकाळी 7:30 वाजता हे मतदान सुरू झालेलं आहे। त्यामध्ये अनेकांची दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर दुसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी आहे भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। आज भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्येच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करणार आहेत। त्याचबरोबर मुंबईचं उपमहापौरपद हे शिवसेनेला देण्याची तयारी सुद्धा भाजपनं दर्शवलेली आहे। त्यामुळे आता या उपमहापौर पदावर शिवसेना समाधान मानणार की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण या संदर्भात खलबतं सुरू आहेत। मतमतांतर सुद्धा समोर येत आहेत आणि अशामध्येच आता पार्थ पवार यांचं नाव समोर आलंय।